माणसाला जाऊ वाटत नाही. काय म्हणतात? सोय नाही ना, काय नाही, सगळं खाण हागलेलं सगळं आहे, त्याच्यामुळं तिथं लोक येऊ शकत नाही. आणि हे बघा संडासांचं, इकडे बघा. धाराशिवच्या राजकारणातून किंवा नगरपालिके म्हणजे विषय सुद्धा काढू नये. हे बा स्वच्छता नाही. स्वच्छ करावं, चांगला असावं, शेती घेतो नगरपालिकेमध्ये. या पाण्याला पाणी चांगलं असावं, रोड नाल्या चांगल्या असाव्या. 6-7 वाजल्यापासून इथं संध्याकाळी काही नगर परिषदेची नाही सोय, नाही कशाची सोय नाही, लाकटे नाही, बसायला काय नाही. हा बाजार रस्त्यावर का? बाजार रस्त्यावर का? मध्ये लय खराब खाण आहे. काय लोक संडास बसलेले आहेत, साफसफाई नाही, स्वच्छता बी नाही याच्यामध्ये. काय सगळं घाणच आहे सगळं. मागच्या बाजूला एकदम घाण गटार सगळी झालेली आहे, एकदम साचलेली आहे घाण. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहराचा माणसांचा बाजार दाखवत आहेत. आता या माणसांच्या बाजारात संडासची गर्दी अशा पद्धतीची आपण बातमी केलेली होती अगोदर. आणि पूर्ण माणसाच्या बाजारामध्ये संडास, माशाचे खवले, घाणीचं साम्राज्य आणि त्या घाणीमध्ये आळ्या बुळबुळ करत असलेल्या, हे सगळं आपण दाखवलेलं आहे. मग हा जो बाजार आहे, हा बाजार पूर्ण रस्त्यावर आहे. आता रस्त्यावर काय आहे, कशासाठी आहे, आपण विचारणार आहेत. हे बाजार आहे, आपण विचारणार आहेत नेमका. हो बाबा, कोणतं गाव तुमचं? जुनवणी साहेब. जुनवणी. ही बाजार रस्त्यावर का बरं आहे? का आता मी बी आजच आलो बाजारला. बर 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 बर. हे गर्दी आहे, गर्दी आहे. बोलता का? ही जी बाजार आहे, ही माणसांचा बाजार आहे. बरोबर. या बाजारामध्ये संडास बसणाऱ्या माणसांची गर्दी. पूर्ण त्या बाजाराच्या मैदानामध्ये संडास आहे. नगरपालिकेचं कर्तव्य असतं की हा बाजार स्वच्छ ठेवणे, आणि स्वच्छता असल्यामुळे या ठिकाणी व्यापारी बसले पाहिजे. तर बाजाराची जागा किमान एक 5-25 एकर जागा आहे, पण स्वच्छतेच्या अभावी हा रस्त्यावर बाजार भरतोय. नेमकं तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचं? बरोबर आहे, शासनाने थोडा विचार करायला पाहिजे. मागच्या बाजूला एकदम घाण गटार सगळी झालेली आहे, एकदम साचलेली आहे घाण. आणि ते स्वच्छता पण करत नाहीत, काही नाही, एकदम घाण आहे. त्यामुळे सगळे लोक इकडे पुढे येऊन बाजार करतायत. मग या घाणीच्या साम्राज्यामधून तुम्ही हे खाद्य विकत घेता. बरोबर आहे. याच्यावर माश्या त्याच घाणीवर बसलेल्या आपल्या अन्नावर बसतात, आणि याच्यामुळं रोगराई निर्माण व्हायले. बरोबर. मग नगरपालिकेचं जे कर्तव्य आहे, आरोग्य चांगलं ठेवणे, रस्ते चांगले ठेवणे, रोड देणे, नाल्या देणे, कचरा उचलणे, या प्रक्रियेकडे आज नगरपालिकेचं लक्ष कसं आहे? बिलकुल लक्ष नाही आहे. म्हणजे 100% लक्ष नाही असं म्हणता येईल आपल्याला. कसलंच लक्ष नाही आहे. त्यांनी थोडाफार विचार करायला पाहिजे, कारण की हे आपलं आपण खाद्य आहे, खातोय आपण. हे आपली जीवनशैलीमधलं सगळ्या मतलब काय म्हणतात, कांदा म्हणा, कोणती भाजी म्हणा, हे आपला पोटात जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे. त्याकडे 100 म्हणजे लक्ष कमीत कमी गेलं पाहिजे शासनाचं. म्हणजे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. 100% आहे. बरोबर. म्हणून हे हेल्थ आहे. पुढे विचारा. काय म्हणाल, काय म्हणता? काय बाजार कसा आहे? बाजार काय लय महाग आहे. मग काय नाही, स्वच्छतेचं कसं आहे? स्वच्छता बी नाही याच्यामध्ये. काय सगळं घाणच आहे सगळं मध्ये. पलीकड घाण, पलीकड घाण, चौकड घाणच आहे. घाण आहे म्हणून रस्त्यावर बाजार. मग इथं बाजार भरते, मग इथं घेऊन जावं लागतं. दुर्लक्ष कुणाचं आहे? नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. काय नगरपालिका दुर्लक्ष. कांदे 50ला 2 किलो. ओ कांदे. बोला. हॅलो, कांदे 50ला 2 किलो.
हा बाजार रस्त्यावर का बरं आलाय? बाजारात तेवढं जागा एवढी मोठी असताना रस्त्यावर का बरं आला? आता आम्ही दुसऱ्या गावचा हा बोला. दुसऱ्या गावचे हो. हा बाजार रस्त्यावर का? बाजार रस्त्यावर का? हा मध्ये लय खराब घाण आहे. बर काय गाणं आहे? लोक संडास बसलेले आहेत. लोकं साफसफाई नाही. बर तिथं बसवायला चांगलं वाटत नाही. नगरपालिका काम करते का नाही? काम करते पण कधीतरी काम करते. मग काम करते तर घाण कशी काय? मग महिन्याला 2 महिन्याला काम करते. मग तिथं जर ती स्वच्छ केलं तर इकडे बाजार येईल का? नाही तिथं स्वच्छ नाही म्हणून बाजार रोडला आलाय. कोण गुन्हेगार आहे? नगर परिषद गुन्हेगार. बघा नगरपालिका गुन्हेगार आहे. नगरपालिका गुन्हा. हो महाराज स्वच्छता आहे का बाजारात? काय सांगू आता नाही. हा बाजाराला एवढा जागा तिकडल्या बाजूला आहे तरी सुद्धा बाजार रस्त्यावर आहे. काय कारण आहे? ना रस्त्यावर आहेच की बाजार. हा काय कारण आहे? नगरपालिकेचं दुर्लक्षण. नगरपालिकेचं दुर्लक्ष. नगरपालिकेचं काय दुर्लक्ष आहे बाजाराकडे? नाही बा नगरपालिकेचं काय दुर्लक्ष आहे? स्वच्छ आहे का ही बाजार? लय घाण आहे. लय घाण आहे. लय घाण आहे. बाजारात घाण आहे. हे बघा घाणीचं साम्राज्य. याच घाणीमध्ये असणाऱ्या माश्या, याच घाणीमध्ये असणाऱ्या माश्या आपल्या ताज्या अन्नावर बसत आहेत आणि तेच ताजं अन्न आपल्याला खरेदी करून जगावं लागतं. म्हणजे इथं नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. हेच जर बाजारू विक्रेकर्त्याला जर चांगले कट्टे बांधून दिले, चांगले रोड झाले, चांगली सोय झाली तर ह्या घाणीतलं खाद्य आपल्याला विकत घ्यायची गरज पडणार नाही. तर एवढं चांगलं खाद्य असताना सुद्धा घाणीच्या कडेला बसून हे खाद्य विकतात आणि हे घाणीच्या कडेचंच खाद्य आपल्याला विकत घ्यायची पाळी आहे. याकडे दुर्लक्ष आहे नगरपालिकेचं असं लोकांचं मत आहे. काय रे नगरपालिका तुम्हाला सोयी सवलत देते का? नाही हा नाही. जिकडं आता तिकडे बाजार आहे. खऱ्या नियमानं बाजार तिकडे आहे. इकडे का बरं बसला तुम्ही? तिकडे जागा नाही ना बसायला. जागा नाही. स्वच्छ आहे का तिकडे? नाही स्वच्छ नाही. कसलं आहे? घाण आहे वास. अरे सगळी संडास आहे ना. आणि म्हणून तिकडे माणसं बसत नाही, तिथं बसतात. तर इथं बी घाण आहे. घाण आहे. म्हणजे कोणाचं लक्ष येत नाही याच्यावर? नगरपालिकेचं लक्ष नाही. चला नगरपालिकेचं दुर्लक्ष आपण आता बरंचसं दाखवणार आहे या ठिकाणी. कसली घाण आहे? सगळीकडे कचरा आहे. सगळीकडे कचरा आहे. घाण आहे. हो महाराज नगरपालिका काय काय सोयी सवलती देते? तिथं पाणी, स्वच्छता, तुम्हाला कट्टे बांधून दिलेत का? कुठले कट्टे इथं बघा सर. किती पैसे घेते नगरपालिका? 10 रुपये पट्टी घेते. 10 रुपये पट्टी घेते. किती आहेत व्यापारी पूर्ण बाजारात? सांगा अंदाज. 1000 तरी असतील. 1000 कमी का जास्त असतील? 1000 पेक्षा जास्त असतील. 1000 पेक्षा 2000 अवस्था खराब आहे. काही नगर परिषदची नाही सोय नाही, कशाची सोय नाही, कट्टे नाही बसायला, काय नाही. चिठ्ठ्या फाडतात, डुकरं खेळते तिथं. दुनियाचा घाणीचा वास आहे. आणि नगर अध्यक्ष साहेब काही बघत नाही, शिवसाहेब बघत नाहीत, कोणीच काय बघत नाही. म्हणून तुम्हाला घाणीतलं अन्न खरेदी करायची वेळ येत आहे आणि त्याच्यामुळं लोकांना रोगराई होते. म्हणजे नगरपालिकेचे सीओ करोडो रुपयाच्या इजलासवर असताना, गादीवर असताना नगरामध्ये मूलभूत गरजा देण्यासाठी कमी पडत आहेत. म्हणजे नगराचे नगरसेवक याच्याकडे दुर्लक्ष करतात. नगरसेवक तर नाहीत पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे. म्हणून घाणीतलं अन्न खरेदी करायची वेळ येते. 10 रुपये घेतात. 10 रुपये विषय 10 रुपयाचा नाही आम्हाला. विषय नाही. तुम्ही लक्षात घ्या. 10 रुपये लय कारभार मोठा आहे. 10 रुपयानं 1000 ते 2000 माणसाकडून पैसे वसूल घेतात. असे 10 ते 20 वर्षापासून पैसे वसूल केले. त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय सोयी देते नगरपालिका? इथं काहीच सोय नाही. बाजूच्या एडशीला खूप छान मार्केट आहे. पार्किंगची सोय, पाणीची सोय. तुळजापूरचं मार्केट सुद्धा खूप चांगलं आहे. पण धाराशिवच्या मार्केटला बिलकुल कसलीही स्वच्छता नाही, कसलीही सोय नाही, पाणी नाही, रोड नाही, घाणीमध्ये कचरा. उचलणारे
कर्मचारी असताना कचरा उचलला जात नाही. आपण दाखवणार आहेत असंच बरंचसं बाजारातलं घाणीचं साम्राज्य आहे. आता बघा गटार या गटारीच्या माध्यमातून येत असलेल्या आळ्या आणि या आळ्या अशाच खाद्यावर चलत येणार आणि ही गोरगरिबानं एवढं शेतकऱ्यानं चांगलं खाद्य विक्रीला आणलेलं या घाणीमधून येणाऱ्या आळ्या माश्या या अन्नावर बसणार, संडास करणार आणि हेच आपण खरेदी करणार आणि या खरेदीमधून आपल्याला रोगराई होणार. नगरपालिकेचं या व्यापाऱ्याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे. कसल्याही पद्धतीची स्वच्छता नाही, शहराकडे स्वच्छता नाही, शहराची अवस्था बिकट झालेली आहे. ही अशी परिस्थिती आहे. बाबा तुम्ही येतो का दररोज इथं? ही घाण किती आहे? आठवड्याला दिवसभर तुम्हाला वास येते का नाही इथं? हा बोला की वास येते का नाही? का संडास मध्ये बसून खाता तुम्ही? नाही. ही संडासच आहे ना मग? नाही काय म्हणणार मग नगरपालिकेला? ते मामा देतो ए बाबा बाई सांगा माझ्याकडनं काय नव्हतं अरे बोला की तुम्ही लोकांना सांगायला असं सांगा म्हणून. काय स्वच्छ करावं, चांगला असावं जागा, चिठ्ठी घेतो नगरपालिकेनं. किती पैसे देता तुम्ही? 10 रुपये देतो पण तेच तरी 10 रुपये म्हणजे कमी नाहीत. असे 2000 व्यापारी आहेत तिथं. आहेत की. शेतकरी 2000 आहेत, किमान 5000 व्यापारी आहेत. 5000 आणि 10 रुपये किती पैसे झाले? 5 लाख. हो लय मोठे होते पैसे. 5 लाख रुपये आठवड्याला घेतात. त्या 5 लाखाच्या मोबदल्यामध्ये त्यांनी नगरपालिकेनं स्वच्छता करावी लागते. 30 लाख. नगरपालिका करते का स्वच्छता? नाही. नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. काय हो नगरपालिकेचं दुर्लक्ष. चला घाणीचं साम्राज्य. हे बघा घाण, हे घाण, कसलीही स्वच्छता नाही. नमस्कार. हे घाणीचं साम्राज्य. नगरपालिका त्या नगरपालिकेचं कर्तव्य आहे की बाजारामध्ये स्वच्छता असावी. हो ना. व्यापारी येणारे व्यापारी असतील, आपण माल खरेदी करणारे माणसं असाल, त्यांना स्वच्छ अन्न खरेदी करण्यासाठी हे माल मिळावा. पण या घाणीतले चिलटे ह्याच्यावर येऊन बसतात, घाणीतल्या माश्या बसतात, त्या घाणीतल्या आळ्या येतात आणि हेच माल आपण खरेदी करतात. मग हे स्वच्छता करण्याचं नगरपालिकेचं कर्तव्य आहे. नगरपालिकेकडून काय काय सोयी सवलती मिळाल्या तुम्हाला? कसलेच मिळाले नाही. चांगला आहे का बाजार? बिलकुल घाण म्हणजे आता काही दिवसानंतर बाजारात यायचं बंद करावं नागरिक. हा एवढे घाण अशी भाजीपाला ही घरी घेऊन काय सांगाल बरोबर? एक सुज्ञ नागरिक म्हणून नगरपालिकेच्या सीईओला, मला तर- कलेक्टर साहेबाला काय सांगाल ह्या तुम्ही? धाराशिवच्या राजकारणातून त्या नगरपालिके म्हणजे विषय सुद्धा काढू नये. मग असं कंटाळून कसं जमणार? कारण आपलं मतदान घेऊन हे मोठे झालेले आहेत हा आणि आपल्या मतावर ही करोडो रुपयाच्या गाडीमध्ये फिरतात. होऊ द्या, त्यांचं तरी चांगलं होऊ द्या. मग ती अन्याय करायला त्याचं कर्तव्य निभाव का नाही त्यांनी? निभाव त्यांनी, पण आता निवडून दिलेला बी तीच, येणारा बी तीच, घेऊन गेलेला बी तीच करणार. आता प्रशासन आहे, प्रशासनाला काय सांगाल तुम्ही? प्रशासनानं आतापर्यंत तर कमीत कमी राजकारणानं नाही तरी केलं, प्रशासनानं तरी सगळं व्यवस्थित साहेब हे करावं. 10 रुपये ह्यांच्याकडून टॅक्स घेतात. 10 हो, रुपयाला बसल्यावर किमान पण पैसे 4-5 हजार लोक इथं विक्री करायला येतात. 5000 म्हणलं तर 10 रुपयानं 5 लाख रुपये जमा होतात. मुळात तर ह्यांनी देऊच नाही लागतं ना. खऱ्या नियमाने ह्यांनी कर टॅक्स दिला नाही पाहिजे. त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांनी विरोध केला पाहिजे. त्यांना कर टॅक्स देणं बंद झालं पाहिजे. कारण कर टॅक्स वसूल करतात प्रत्येक आठवड्याला 5 लाख 7 लाख 10 लाख जी काय असेल ती, पण वर्षानुवर्ष फक्त कर टॅक्स वसूल केला जातो, त्याच्या सोयी सवलती दिल्या जात नाहीत. तुम्ही काय म्हणाल याच्यावर? माझी एक विनंती आहे प्रशासनाला, आतापर्यंत जरी नाही दिलं तर इथून पुढं तरी द्या. बरोबर. व्यवस्थित त्यांना बसण्यासाठी चांगलं करा, लोकांना इथं येऊन बाजार करण्यासाठी, त्यामुळं बाजारपेठ पण चांगली वाढेल. बघा हे महत्वाचा मुद्दा. व्यापाऱ्याला बसण्यासाठी जागा जागा करावी. व्यापाऱ्याला पाणी चांगलं असावं, रोड नाल्या चांगल्या असाव्या. 6-7 वाजल्यापासून इथं संध्याकाळी 6-7 वाजोस्तर त्यांना जायला 8-9 लाईट सुद्धा नसते बघा संध्याकाळी तर. मी काय म्हणतो, लाईट सुद्धा नसते. होय ना. मग हे सगळ्या सुखसुविधा त्यांना बी करून दिल्यानंतर ते बी आज थोडा टॅक्स देत असतील, उद्या जास्त टॅक्स भरतील, त्यांचा बी व्यवसाय भरपूर होईल. चक्क नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. कसल्याही पद्धतीच्या मूलभूत अधिकारातल्या सोयी जनतेला मिळत नाही. शहर स्वच्छ नाही, घाणीचं साम्राज्य आहे. काय म्हणणार बाबा?
हा काय गिराईक बसलेलं उठ तुम्ही चाललंय काय गाडीमुळं बायका अक्षरशः संडास मध्येच तुम्ही माल विकायला काय काय म्हणजे नगरपालिका चांगला मेहनतीने ही माल कमवायचा आणि घाणीच्या साम्राज्यातला माल विकायचा काय नगर नगरपालिकेनं सरकारनंच बघायला पाहिजे का नाही सरकारनं बघितलं पाहिजे सरकार हो बाबा काय म्हणणं आहे काय म्हणता एवढं खाणं राहणं फक्त हा स्वच्छता राहावं थोडं एवढं स्वच्छता असणं गरजेचं आहे गरजेचं आहे. स्वच्छता असणं गरजेचं या गोरगरिबांनी काय बोलायचं सांगा बरोबर आहे गोरगरिबाने काय बोलायचं आहे काय नगरपालिकेच्या सोयी सवलती आहेत का बघा हे घाणीचं साम्राज्य बर या बघा नाली आहे नाली ही हे नाला आहे नाला बघा हे बाबा इकडे रे हे पूर्ण संडास आहे या नाल्याच्या बाजूला पूर्ण संडास आहे आणि या संडासच्या बाजूला बसलेले हे व्यापारी आहेत आणि या व्यापाऱ्यानं अत्यंत मेहनतीनं वर्षभर काम करून जे शेतामध्ये माळवं पिकवलेलं असतं ती माळवं विक्री करण्यासाठी शहरामध्ये बाजारात येतात पण या माळव्यावर या घाणीत संडासवर बसलेल्या माश्या बसतात आणि याच्यामुळे हेच माल आपण खरेदी करतो याच्यामुळेच माणसाला रोगराई निर्माण होते नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे नगरपालिकेने यांना कठ्ठे बांधून दिले पाहिजेत नगरपालिकेने यांना पाणी दिलं पाहिजेत नगरपालिकेने हे नाला पूर्ण वरून स्लॅब टाकून नाला बंद केला पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीनं सोयी सवलती या व्यापाऱ्या दिले पाहिजेत किती पैसे घेतात तुमच्याकडून 10 रुपयानं हजारो माणसाकडून पैसे घेतले जातात लाखो रुपये जमतात पण त्या मोबदल्यात काय देतात तुम्हाला काय देत नाही हा काय आम्ही साफ करतो सारं बघा एकच मिनिट इथं मी आहे एवढा घाण वास यायलाय हे दिवसभर आपलेच बांधव आहेत ही आपल्याच शहरातले माणसं आहेत या लोकांना कसं वाटत असेल कसं जेवत असतील कसं खात असतील महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजेत नगरपालिकेला प्रशासनाला लाज वाटली पाहिजेत या शहरामध्ये शहर सुधारणा करण्यासाठी 140 कोटी रुपये आले पण ते 140 कोटी रुपये या राजकारणाच्या कुरघुडीमुळे 140 कोटी रुपये परत गेले शहराचा विकास झाला नाही मतदार बांधवांनो जे माणसं विकास करणारे आहेत अशाच माणसाला निवडून द्या आता निवडून देण्यासाठी तुमच्या हातापाया पडत आले तर या नालीत त्यांना घुसवा या नालीत जाऊन ही म्हणावी एकदा आणि त्यावेळेस आम्ही मतदान देणार अशी भूमिका मतदारांनी घ्यावी कारण आपण सुखी तर जग सुखी आहे आपण दुःखी असलात तर सगळं जग दुःखी असते अशा पद्धतीनं या भागामध्ये जे व्यापारी माल विक्री करतात त्या व्यापारी विक्री करणाऱ्या माल विक्री करणाऱ्या लोकांना कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही काय मत आहे साहेब आहे का स्वच्छता काय दुनियाची घाण येते 5 वर्षामध्ये दुनियाची घाण आहे 140 कोटी मंजूर झालेत ती सगळे असेच अडकून ठेवलेत फक्त पैशामुळं कमिशन मुळे अडकलेले आपल्याच मतावर निवडून जाणार आपल्याच मतावर जाणार आलेल्या पैशाचं कमिशन पुन्हा खाणार ते तुम्हाला दारिद्र्यात जाणार इंजिनियर बेकार फिरायला लागलेत काम नाहीत म्हणून महत्वाचा मुद्दा हे नगरपालिकेचे गाळे आहेत या गाळ्याच्या पुढे येऊन ही व्यापारी माल विकायलेत खरा बाजार तिकडे आहे त्या बाजारामध्ये का बरं बसत नाहीत लोक दुनियाची घाण आहे संडास केलेली हे ते सगळं बघा तिथं कट्ट्याची सोय नाही ना आणि तिकडे कट्ट्याची सोय नाही माणसाला जाऊ वाटत नाही माणसं फिरकत नाही तिकडं काय म्हणतात त्याची सोय नाही ना काय नाही सगळं घाण आहे हागलेलं ती सगळं आहे त्याच्यामुळं इथं लोक सुद्धा येऊ शकत नाही हा तिकडे दाखवा आणि नगरपालिका काही दखल घेत नाही पैसे येतात घेऊन जाते लोक माल सुद्धा घ्यायला तयार नाहीत आमचे पैसे कोण घेऊन जाते नगरपालिकावाले त्या पैशाच्या बदल्यात काय सोयी सवलती काय सोय नाही फक्त कर टॅक्स जी माणसं भाजीपाला घेण्यासाठी येतात त्याच्यापेक्षा माणसापेक्षा डुकरे जास्त आहेत बापरे माणसापेक्षा बाजारात डुकरं जास्त आहे तिथं त्याच्यामुळे माणसापेक्षा माणसाच्या बाजारात हागणारे माणसं जास्त आहे ना
आणि त्या हागणारे असल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. साम्राज्य आहे त्याच्यामुळे तिकडं आणि तिकडला बाजार इकडे आला. इकडं आलाय आणि हे पण नालीच्या कडेला. नालीच्याकडे नाही, इकडं घाण आहे पण पलीकडे आहे. इकडं त्या नालीतल्या आळ्या सुद्धा बाजार करायच्या मालात येतात. काय म्हणणार बाई, काय म्हणणार येतात की मग बर जरा स्वच्छता करा की. या बरं इकडले घाणी कुठे आहे बघा. हो का, इथं मुतारी आहे, मुतारी आहे. इथंच मुतायचं, इथंच हागायचं आणि इथंच माल खरेदी करायचे. इथं कसं बसायचं आणि कसं कसं माल बघा, बघा आता काय कसं बसायचं. कुठं बसायचं आणि काय करायचं हे बघा संडास आहे इथं, इकडे बघा संडास आहे. बघा बघा कसं, मग काय करायचं आता. काय करत सांगायचं वर जाऊ. काय सांगायचं, काय सांगायचं म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण असलं जिल्ह्याचं ठिकाण असलं असतं का. काय म्हणणार मग नगरपालिकेला. नगरपालिकेला म्हणजे स्वच्छ करून द्या म्हणा. हा, तुमचे पैसे घेऊन जाते. 10 रुपये घेऊन जाते त्या आठवड्याला. आणि 10 रुपये आठवड्याला. अशी किती लोक आहेत, हजारो माणसं आहेत. उलट्या संडास होऊन मरायचं इथं. संडास येऊन, संडासचा वास येऊन मारायची का पाळी आली का नाही. बघा संडासचे वास घेऊन मारायची पाळी आली. हे घाणीचं साम्राज्य. बघा हे बाजार, घाणीचं साम्राज्य. हे बघा हे घाणीचं साम्राज्य. पूर्ण बाजारात घाण, घाणीचं साम्राज्य. नगरपालिकेचं दुर्लक्ष. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही स्वतःहून लक्ष द्या. कीर्ती किरण पुजार साहेब, या नगरपालिकेच्या CEO मॅडमला तुम्ही आदेश करा. बाजाराची स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे. कारण या बाजारामध्ये हे भाजीपाला स्वच्छ आणि चांगला ग्राहकाला मिळाला पाहिजे. हे भाजीपाला स्वच्छ आणि चांगलाच आहे, पण घाणीच्या शेजारी असल्यामुळे या मालातून माणसाला रोगराई होऊ शकते. याच्याकडे जनतेचं 100% होऊ शकते. काय होऊ शकते बोला. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर धाराशिव जिल्हा हा सगळ्यात मागासलेला आहे. बर, आणि क्रमांकावर मागासलेला आहे. मागासलेला आहे महाराष्ट्रात नंबर 1 वर. आणि महाराष्ट्रात सर्वात जर बाजारपेठ घाण असेल तर धाराशिव जिल्ह्यामधील आहे. आणि मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे, तरी भाजीपाला इकित आहे. तरी सर्व नगरपालिकेच्या अध्यक्ष साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी याची पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि ही पाहणी करून हा बाजार जो आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजेत. स्वच्छता असली पाहिजेत. घाणीचं साम्राज्य कमी झालं पाहिजे असं सांगितलं व्यापाऱ्यानं. बघूया नेमकं अजून काय काय घाण आहे ते. काय म्हणाल सुज्ञ नागरिक म्हणून, सुज्ञ नागरिक म्हणून काय सांगाल. ही घाणीचं साम्राज्य, या घाणीतून आपल्याला माल खरेदी करायची वेळ यायली. नगरपालिकेच्या CEO मॅडमचं या बाजाराकडे लक्ष आहे का. कारण या ठिकाणी पूर्ण संडास आणि संडासच आहे. आणि संडासच्या बाजारामध्ये माणसाच्या माळव्याचा बाजार भरतोय. आणि माळवं तुम्ही घेऊन चालला, आता तुमच्यासोबत संडासच आहे. कारण त्या संडास मधल्या माश्या त्या माळव्यावर येऊन बसतात आणि त्या माश्याच्या घाणीनं तुम्हाला रोगराई होऊ शकते. प्रत्येक नागरिकाची अशी परिस्थिती आहे. याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का. अजिबात नाही. काय म्हणाल मग नगरपालिकेच्या CEO मॅडम सुधारणा करायला पाहिजे. याच्यामध्ये सुधारणा करायला कलेक्टर साहेबांनी. आणि प्रवास सुखाचा प्रवास. काय म्हणाल साहेब, काय म्हणाल सांगा. घाणीचं साम्राज्य, संडासचा बाजार, माणसाच्या बाजारात संडासची घाणीचं साम्राज्य. काय म्हणाल, खरं आहे का खोटा. हे वास्तव आहे. हे वास्तव आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये हे 40, 50, 60 वर्षापासूनचं वास्तव्य आहे. ह्याला जे कुणी राजकारण करणारे पुढारी नेते, आमदार, खासदार आहेत, नगरपालिका जे चालवतात, त्यांचे बाजारात बघण्याची अनास्था ही वाईट परिस्थिती आहे. कारण ह्या बाजारामध्ये अनेक लोक ग्रामीण भागातून, शहरा भागातून व्यापारी लोक येतात. त्यांचे बसण्याची व्यवस्था आणि आपल्याला जो अन्न लागतं घरी खायला ते घाणीतून घेऊन जावं लागतं. हे सगळ्यात मोठं धाराशिवच्या नागरिकासाठी दुर्दैवी बाब आहे असं म्हणावं लागेल. बघा या बाजाराकडे, माणसाच्या बाजारामध्ये
संडासच्या घाणीचं साम्राज्य. फक्त संडास संडास आणि संडास. कुत्रे डुकरे माणसं हागायलेले अशा बाजारातून माल खरेदी करायची वेळ धाराशिवच्या नागरिकावर येत आहे. आणि या नागरिकाकडे या शहरातल्या नगरसेवकाचं दुर्लक्ष, नगराच्या अध्यक्षाचं दुर्लक्ष. ते स्पष्ट म्हणतात आता प्रशासन आहे, आम्ही काय करावं. आता प्रशासनामध्ये CEO मॅडमचं दुर्लक्ष, जिल्हाधिकारी साहेबाचं दुर्लक्ष. पूर्ण शहरामध्ये राजकारणी माणसं निवडून जातात, आपल्या गोरगरिबाचं मतदान घेतात, आपल्याच मतदानावर यांना माज येतो. आपले लेकरं 10-10 कोटी रुपयाच्या बंगल्यात स्वच्छतेमध्ये ठेवतात, पण आपल्या गोरगरिबाचे लेकरं संडासच्या घाणीमध्ये आहेत. आणि त्या घाणीतला माल आपण खरेदी करायचा, तो खायचा, आणि आपले माणसं रोगील होऊन मरणार, रोग जडणार, कॅन्सरसारखे गंभीर आजार होणार. त्यातून आपले माणसं दगावणार. आपण 10 रुपये देता, विचार करावा, एक माणसानं 10 रुपये दिले तर 5,000 व्यापारी या बाजारात माल विक्री करण्यासाठी येतात. 5,000 व्यापाऱ्याचे 5 लाख रुपये प्रत्येक हप्त्याला नगरपालिका गोळा करते. आणि नगरपालिका गोळा करून त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सगळ्या सुखसोयी द्यायच्या असतात. तुम्हाला लाईट नाही, पाणी नाही, रोड नाही, स्वच्छता नाही, कट्टे नाही, बसायला छत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव या धाराशिवच्या बाजारामध्ये, माणसाच्या बाजारामध्ये दिसतोय. या ठिकाणी फक्त संडासच साम्राज्य आहे. धाराशिवच्या बाजारात संडासच्या घाणीचं साम्राज्य, अशीच परिस्थिती आहे. तर जिल्हाधिकारी साहेब आणि नगरपालिकेच्या CEO मॅडम याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्यावं आणि या जनतेचं कल्याण करावं. आणि चांगला बाजार, धाराशिवच्या माणसाचा बाजार चांगला व्हावा अशीच अपेक्षा आता सर्व जनतेची आहे. लोक म्हणतात डुकरं दाखवा, काय म्हणतात डुकरं, कुत्रे, मांजरं, माणसं हागायलेले, लोळायलेले, घाणीचं साम्राज्य, हे सगळ्याकडे लक्ष नगरपालिकेने, जिल्हाधिकारी साहेबांनी द्यावं. आणि धाराशिवचा बाजार अत्यंत चांगल्या पद्धतीनं बांधून द्यावा, स्वच्छ करावा. खरं म्हणलं तर या पलीकडल्या बाजूला एक 10-25 एकर जमीन आहे बाजाराची, कट्टे बांधून दिलेले आहेत. फक्त स्वच्छता अभावी हे लोक इकडे येतात. ही खऱ्या प्रमाणात बाजार नाही, बाजार तिकडला आहे, पण तिकडला बाजार इकडे येतोय. याचा विचार नगरपालिकेच्या CEO मॅडम, कलेक्टर साहेबांनी करावा आणि लोकांच्या सोयी कराव्या, एवढीच अपेक्षा आहे. आपण मूळ बाजारात जात आहोत आणि मूळ बाजार जे आहे ती मूळ बाजार इकडं बाजूला का आला, कशासाठी आला, काय कारण आहे ते आपण पाहणार आहेत. शंभरला 2 साड्या घ्या, 100. हे बाजार आहे. हा माणसांचा बाजार आहे. या माणसांच्या बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. खरंच बाजार स्वच्छ आहे काय हे आपण दाखवणार आहेत. किती 120 क्या बघा ही घाण, हे घाण आहे, घाण. हे बाजारात कसल्याही पद्धतीची कोण आहे रे बाबा, विकते कोण विकते इथं. हे घाण आहे, सगळी बाजारामध्ये घाण. आपण यापूर्वी हा बाजार दाखवला होता.
मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी या बाजारामध्ये माणूस थांबायला तयार नाही. खऱ्या नियमानं ही मूळची बाजारपेठ आहे. हा बाजार आहे. काय बाबा आहे का स्वच्छता? स्वच्छता आहे का? स्वच्छ आहे का बाजार? याच बघून तुम्ही सांगा स्वच्छ आहे का? तुम्ही बघून या. आम्ही बघितलंय. स्वच्छ आहे का सांगा? लय वास आहे. लय वास आहे. बघा लय वास आहे. काय म्हणता बाजार कसा आहे? या बाजारात सगळे घाण आहे. हा लेडीजचं गिराईक इथं येत नाही वासामुळं. घाणीचं साम्राज्य. घाणाचे साम्राज्य. आणि आमच्याकडून पैसे वसूल करते. किती घेतात तुमच्याकडून? 20 रुपये घेतात. म्हणजे कपडेवाल्याकडून 20, बाकीच्या भाजीपाल्याकडून 10. सगळ्याकडून. किती व्यापारी असतील? भाजीपाल्याचं माहित नाही पण कपडेवाल्याचं घेतात. तुमचे किती व्यापारी असतील इथं? आमचे 50-60 व्यापारी आहेत इथं. 50-60 नुसत्या कपडेवाल्याचे 20 रुपये घेतात. तिकडे 10 रुपये घेतात. सगळ्या बाजारात 4-5 हजार व्यापारी आहेत. फक्त पैसे वसूल करतात पण तुम्हाला सोयी देत नाहीत. सोयी कसल्याही देत नाही. बघा हे व्यापाऱ्याचं म्हणणं ही संडासचं साम्राज्य या बाजारामध्ये. या ठिकाणी कपड्याचा बाजार भरतोय. लेडीजचं गिराईक घाणीच्या साम्राज्यामुळे येत नाही अशा पद्धतीचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. ह्या काही हा बाजार आम्ही दाखवलेला पूर्वी. फक्त या ठिकाणी संडासचं साम्राज्य. लोक संडास करतात आणि त्या घाणीमुळं व्यापारी या ठिकाणी यायला तयार नाही. आणि व्यापारी आला तर दिवसभर कसा टिकत असेल बिचारा काय माहीत नाही. दिवसभर घाणीचं साम्राज्य. दिवसभर वास घेत हा व्यापारी पोटासाठी काम करतो. पण या व्यापाऱ्याकडे खरेदी करण्यासाठी लेडीजचं गिराईक येत नाही. त्याचं कारण असं की पूर्ण घाण घाण घाण. हे सगळं घाण आहे. माशाचं आणि कोंबड्याची घाण आणून टाकतात इथं. ही काय समोर आहे तुमच्या? बघा माशाचं आहे सगळं. खवले घाण सगळी टाकली. माशाचे खवले. बघा माणसाची संडास. स्वच्छ जिल्ह्याचा बाजार. या 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 इकडे या. 1 मिनिट या. काय सुविधा नाही ना काय नाही. हा जिल्ह्याच्या ठिकाणाचा बाजार. कसं खाते माणसाच्या संडासची घाण घाण आणि कसं खातेच गापसूर लोक कशी काय. बघा ही परिस्थिती किती नाजूक आहे. गेल्या महिन्यात मी 1,500 रुपये दवाखान्यात घालवले. हा गेल्या महिन्यात मी 1,500 रुपये दवाखान्यात घालवले. फक्त घाणीमुळं. घाणीमुळं निवळ वासामुळं. बघा हे परिस्थिती कशी आहे. अजून काय दाखवावं? जेवढं दाखवावं तिकडे कमी. इकडे या. हे हिरो या इकडे. हो का हे सगळी संडासची घाण आहे. खऱ्या नियमानं पूर्वी इथं मिरच्या विकल्या जायच्या. ज्वारी विकली जायची. पण या ठिकाणी फक्त डुकरं झोपतायत. हे बाबा इकडे रे डुकरं दाखवू. हे यापूर्वी दाखवलेला बाजार आहे. हे बघा डुकरं. हे डुकराचा सुळसुळाट. डुकराचं साम्राज्य. ये लवकर. हे डुकरं. हे माशाचे खवले आहेत. माशाचे खवले. संडास आहे. इथं कसं माणसाने यावं? व्यापाऱ्यानं कसं यावं? कशी खरेदी करावी? या बघा ही किराणा माल विकला जातो. हे किराणा माल आहे का रे? स्वच्छता इथं हागलेल्या संडासच्या जागेवर जागा आहे संडासची. बर असं दररोज आहे. झाडत नाही कोण काय नाही काय. बघा हे किती घाणीचं साम्राज्य आहे. नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. काय पूर्ण संडास. हे दाखव रे. त्या संडासच्या घाणीच्या साम्राज्यामध्ये काय म्हणणं आहे? घाणीमधलं निहून खावं लागते. काय करायचं? घाणीमधलं निहून खावं लागतंय. इलाज नाही. नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. घाण कसं आहे? घाणीच आहे सगळी. घाणच घाण. संडासची घाण. माशाचे खवले. कोंबड्याचे आतडे. हे सगळं या ठिकाणी तुम्हाला घाणीच्या साम्राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या धाराशिवच्या बाजारामध्ये माणसांच्या संडासची घाण, कुत्र्याची घाण, मांजराची घाण, डुकराची घाण, माणसांची घाण, या घाणीमधून माल खरेदी करावा लागतो आणि त्याच्यातून माणूस जगतो.
आणि हे काय तसं टाकून बसलेलो बघा हे असं कुणाचं काहीतरी खासदार पाला आमदाराचं बिला लक्ष काढून नाही किंवा इथं नगरपालिकेचं लक्ष नाही. खासदार आमदाराचं लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नाही, नगरपालिकेचं लक्ष नाही, नगरपालिकेचं लक्ष नाही. मोदी साहेब तर सांगते भारत स्वच्छ भारत, हा काही स्वच्छ भारत. बघा, मोदी साहेब सांगतात स्वच्छ भारत, पण इथं संडासच्या घाणीचं साम्राज्य माणसांच्या बाजारात, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्याकडे नगरपालिकेच्या CO मॅडम आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार साहेब याकडे लक्ष देतील का? आणि या माणसांच्या बाजाराची सोय चांगले कट्टे बांधून स्वच्छता, पाणी, रोड, नाल्या हे स्वच्छ करणं नगरपालिकेचं कर्तव्य आहे, पण नगरपालिका याकडे दुर्लक्ष करते. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही तरी याच्याकडे लक्ष द्या आणि या गोरगरिबाचं माणसांचं कल्याण करा, यांना रोग होण्यापासून वाचवा, यांना चांगलं अन्न खायला मिळू द्या. मोबदल्यामध्ये मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून सर्व जनतेचं कल्याण आपण करावं अशीच आता जनतेची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देतील का ते पाहूया. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच माणसाच्या हिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.